गेले काही दिवस मी एका विषयाचा विचार करत होते, ते आज तुम्हा सर्वांना बोलावा असा विचार केला. माझ्या कारखान्याच्या विषयामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पण जनसामान्याकडून ज्या पद्धतीचा सपोर्ट मला मिळतोय, मला वाटतं जीवनामध्ये ही फार मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. शिवशक्ती परिक्रमा यशस्वी झाली, त्याची पाठीवर थाप पडते न पडते तोच हा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला. माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग सतत उभे राहण्याची आता मलाही सवय करून घेतली पाहिजे आणि तुम्हालाही. पण या प्रत्येक प्रसंगातून आपण सर्व एक गोष्ट लक्षात घेतोय का, की आपला एकमेकांवरचा जो जीव आहे तो अजून घट्ट होत आहे. आपण सर्व एक जीव होत आहोत, ही फार महत्वाची गोष्ट आहे. अशा अडचणी, अशा दुष्काळी भागामध्ये, उद्योगामध्ये अनेक अडचणी प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. आपल्याला जे सामोरं जावं लागलंय ते थोडंसं अधिकचं जावं लागलंय. सर्व आपल्या बाजूनी विषय असतानाही जावं लागलं. त्यामुळे तुमच्या भावना आहेत, तुमच्यामध्ये एक बीजारोपण केलेलं आहे गोपीनाथ मुंडे साहेबांनी, ते आहे स्वाभिमानाचं. आणि हा स्वाभिमान तुमच्यामुळे असल्यामुळे तुम्ही सर्वजण एकत्र आलात आणि असं ठरवले की आपण पैसे जमा करू आणि पंकजाताईंचा हा GST भरू. असं करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामध्ये नियमाने काय कारवाई करायची आहे, काय अपील करायचे आहेत, काय पावलं उचलायचे आहेत, बँकांचे काही विषय आहेत, त्याच्यामध्ये मी योग्य ते सल्ले घेत आहे. त्याच्यामध्ये वकिलांचे सल्ले घेत आहे, CNचे सल्ले घेत आहे आणि योग्य ती पावलं मी उचलत आहे. परिस्थिती आपल्यासाठी अयोग्य असली तरी आपली पावलं ही योग्य दिशेनेच जावी असा माझा सतत प्रयत्न असतो. तुम्ही सर्व जे पैसे जमा करतायत ते आकडे बघून मला आज जरा बोळ आले. म्हणजे आपलं किडूक मिळूक एकत्र करून संसार करणारे आपण सर्वजण अशा परिस्थितीमध्ये ताईंसाठी तुम्ही जे आकडे गोळा करतायत, जे शून्य लावतायत आकड्यांवर, ते बघून माझ्या मनासमोर म्हणजे दिव्य तुमच्या शक्तीचा आभास मला झाला. हे माझं मोठं भाग्य आहे. फक्त हात जोडून एवढीच विनंती आहे, अशा कुठल्याही रकमेची आपण जमा करू नये. कुठल्याही प्रकारची अशी आर्थिक मदत ही या कारणासाठी मला करू नये. मी त्या विषयांना आपल्या पद्धतीने मार्गी लावायचा पूर्ण प्रयत्न करेन. तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या की याच्यामध्ये मला यश आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ईश्वरासारखे तुम्ही माझ्यासोबत नेहमी आहे. तुमचे आशीर्वाद, तुम्ही दाखवलेली साथ हीच मोठी शक्ती माझ्या पाठीशी आहे. मी विनंती करते की कोणीही आपल्या घरामध्ये आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेला चेक असेल, आपल्या शिक्षणासाठी मुलांच्या जमवलेला असेल, काही आणखी आपल्या व्यवसायासाठी जमवलेला असेल, हे कुठलेही पैसे मला देण्याचे काही कारण नाही. तुमचे चेक करून तुम्ही फोटो मला पाठवतायत, मोठ्या मोठ्या रकमा माझ्यापर्यंत आल्यात. आता अंदाजानं मी घेतलाय 6-7 कोटीची रक्कम तर जमा देखील झाली आहे 2 दिवसामध्ये. आणि तुम्ही 20 नाही 40 कोटी जमा कराल याचाही मला विश्वास आहे. पण ते घेणं मला शोभत नाही. मला तुम्हाला देण्याच्या मी भूमिकेत आहे. कितीही अडचण झाली त्या आई लेकराच्या ताटातलं खात नसते. कोणी किती टीका केली तर मी तुमची आईच्याच भूमिकेत आहे. तुमच्या तोंडचा घास मी कधीच खाणार नाही. याच्यातून मार्ग काढेन. विश्वास आहे मला की याच्यातून बाहेर पडू. आपण सर्व अशा मोहिमेला एक दिशा दिली आणि अजून मला स्वाभिमान वाटावा असं तुम्ही सर्वांनी भूमिका घेतली, याच्याबद्दल मनपूर्वक आभार. जसं श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता, तसं तुम्ही सर्वांनी करंगळे लावून हा माझ्या कर्जाचा डोंगर उचलण्याचा प्रण केलाय. हीच माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. पण ती प्रत्यक्षात ती रक्कम नाही माझ्या अकाउंटमध्ये जमा करणार तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन, याचा मला विश्वास आहे. पण तुमचं प्रेम जरूर माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या अकाउंटमध्ये जमा करत राहा. त्याची मला सदैव आवश्यकता लागणार आहे. त्याच्यावर माझा आणि केवळ माझाच हक्क आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जर ताईंसाठी काय करायचं तर आपण काही मोहीम करू, पण ह्या कारखान्याच्या लोनसाठी तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची रक्कम घेणं मला प्रशस्त वाटत नाही. आणि माझा स्वाभिमानी पाणा जो तुमच्यामुळे माझ्यामध्ये आहे तो मला त्याची परवानगी देत नाही. स्वाभिमानी राहिल्यामुळेच हे संघर्ष आहे. तर आपण स्वाभिमानी राहूनच या संघर्षाला सामोरं जाऊ. आपण सर्वजण मिळून यातून बाहेर पडू हा विश्वास व्यक्त करते. तुम्ही फक्त साथ द्या, प्रेम द्या, आशीर्वाद द्या, पैसे नको.
कारखान्याच्या कारवाईनंतर मुंडेंकडून कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान. तुम्ही फक्त साथ द्या, प्रेम द्या, आशीर्वाद द्या, पैसे नको असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांची मदत नाकारली आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर राज्यभरातून मुंडे समर्थकांनी मदतीचं अभियान सुरू केलं. आतापर्यंत जवळपास 7 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे चेक समर्थकांनी जाहीर केले. मात्र पंकजा मुंडे यांनी आता हा निधी नको अशी भूमिका घेतली आहे. तुम्ही फक्त प्रेम द्या, साथ द्या आणि आशीर्वाद द्या असं भावनिक आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी यावेळेस केलेलं आहे. पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी असं भावनिक आव्हान आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या हितचिंतकांना आणि आपल्या बांधवांना केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांकडून आशीर्वाद मागितलेले आहेत. माझ्या अडचणीत आपण सर्वजण उभे राहिलात यामुळे गहिवरून आलेलं आहे. आपण ज्या पद्धतीने मदत देत आहात ते खरंच आपलं मोठेपण आहे. आपल्या घरातलं किडूक मिडूक विकून आपण जी मदत निधीवर शून्यावर शून्य लावत जात करत आहात ते माझ्यासाठी डोळं दिपवणारं आहे. अशा शब्दात पंकजा मुंडे यांना आता तसं करू नका, यातून काय मार्ग काढायचा यासाठी मी वकिलांचे, CNचे सल्ले घेत आहे. यातून मी योग्य मार्ग काढेल, त्यामुळे मला पैसे देऊ नका, फक्त तुमचे आशीर्वाद द्या, अशा पंकजा मुंडे यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्यात स्वाभिमान पेरलेला आहे. आपण त्याच स्वाभिमानाने या प्रसंगातून जाऊ. पण मी तुमची साथ देणार आहे, तुम्हीही माझी साथ द्या. कितीही वाईट वेळ आली तरी आई आपल्या लेकराच्या ताटातलं घेत नसते. आणि असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कोणी कितीही टीका केली तरी मी तुमच्या आईच्या भूमिकेत आहे. तुम्ही 20 कोटीच काय 40 कोटीसुद्धा जमवू शकता, तेवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्हीच माझे आहात आणि मी तुमची आहे. पण तुमच्या संसारातलं, तुमच्या लेकरांच्या लग्नासाठी ठेवलेलं असं मला नका. फक्त साथ द्या, प्रेम द्या आणि आशीर्वाद द्या, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील कारखान्यावर 19 कोटीच्या थकीत रकमेसाठी कारवाई करण्यात आली. राज्यात आणि देशात सध्या भाजपचं सरकार आहे. राज्यातील इतर कारखान्यांना मदत करण्यात येते, मात्र पंकजा मुंडे यांच्या कारखान्याबाबत आखडता हात घेतला गेला. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक हे आक्रमक झालेत. त्यातच स्वतः पंकजा मुंडे यांनी देखील याबाबत भावना व्यक्त केल्या. मी कारखान्याच्या मदतीसाठी अनेक बँकांच्या हातापाया पडले, मात्र उपयोग झाला नाही. माझं वजन कमी झालं आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे त्या म्हणाल्या. आणि यामुळे भाजपमध्ये असलेले त्यांचे समर्थक अस्वस्थ झालेत. या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी लाखोंच्या देणग्या पंकजा मुंडे यांच्या मुंडे प्रतिष्ठानला जाहीर केल्या. इतरांनी सुद्धा पुढं येण्याचं आव्हान या कार्यकर्त्यांनी केलं. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांना एकाकी पडू देणार नाही असा सूर या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी घेतला. त्यामुळे अनेकांनी मदत जाहीर करताच ताई आता तरी वेगळा पवित्रा घ्या असा सुद्धा सूर आता आवळला जातोय. तर या संदर्भात आपणास मदत करा असं जाहीर वक्तव्य अजून पंकजा मुंडे यांनी कधीच केलेलं नाही आहे. त्यावरती पंकजा मुंडे यांनी तुम्ही 20च काय 40 कोटी जमा करू शकता, तेवढी ताकद तुमची आहे, तुम्ही माझे आहात, मी तुमचे आहे, असं म्हणत या कार्यकर्त्यांना धीर दिला. पंकजा मुंडे यांनी आपणास कोणतीही बँक मदत करत नाही असं जाहीर केल्यानंतर आम्ही मदत करण्यासाठी पुढे येतोय असं म्हणत कार्यकर्ते पुढे आले आणि या अभियानात संपूर्ण राज्यातील समर्थक सहभागी होऊन पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत.